म्हणजे अगदी बॅटिंग करत असताना कुठेतरी का होईना सध्या आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये शिकरेपाडा संघावरती दबाव टाकलेला आहे. रणवेत मध्ये थोडासा बिघाडचा मात्र गोलंदाज खेळपट्टीवरती देवेश साहित्य असताना आपण पाहताय. रात्रीचं क्रिकेट आहे आणि सामन्यामध्ये आपण पाहताय अगदी या डाबामध्ये सध्या चांगला खेळ सुरू आहे. बागफुटला गेले, डेलिकेट टच, वाट पाहिली, त्याच्यानंतर फक्त टच दिलं बॅटमधून फलंदाज खेळपट्टीवरती. तिथे आपण बॅटिंग करत असताना अगदी भावेशला पाहिलं होतं. सिंगल मिळाली जाते. पहिली धाव या धावफलकाला मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या शिकरेपाडा संघाच्या स्कोरबोर्डला आपण पाहता एक धाव बनली आहे सामन्यामध्ये. इथे काउंटिंग अटॅक बनवणं गरजेचं असेल. सामना इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट इनिंगमध्ये जर तुम्ही धावा बनवल्या तर त्याच धावा सेकंड इनिंगमध्ये तुमच्यापर्यंत चांगला ठरवू शकतायत गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या इनिंगमध्ये फटका चांगला आहे. मिडऑफचे फिल्डर बॉलवरती येत आहेत. तिथे भेटले जाईल याही चेंडूवरती एक सिंगल. खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल पहिले 2 चेंडू डॉट आले होते गोलंदाज देवेशकडून. त्याच्यानंतर 2 बॉलवरती सिंगल सिंगल. म्हणजे आपण पाहताय पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना मैदानावरती माडस संघाकडनं चांगला खेळ सुरू आहे. स्कोरबोर्डला 2 जाबा आहेत. 4 बॉलचा सामना करून बॅटिंग करतोय शिकरेपाडा संघ. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा अगदी मिस राहिलेत. बाईटचा इशारा जो मात्र सध्या पंचांच्या माध्यमातून येतोय. सिंगल मिळाली जाईल याही बॉलवरती आपण बघाल बाईटच्या माध्यमातून. स्कोरबोर्डला आपण पाहताय 3 धाबा. विनंती येते प्रेक्षकांसाठी मैदानाच्या सभोवताली जे अगदी लाईटचे टॉवर्स आहेत त्या लाईटची खरंतर आपण बघू शकाल वायर्स खरंतर साईडला जाईल. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल की आपण थोडंसं त्या वायर्सपासून लांब राहा जेणेकरून आपल्याला कोणत्याही पद्धतीनं तिथे खरंतर नक्कीच दुखापतग्रस्त होऊ नये. चेक करण्यासाठी सांगितलंय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानावरती केला आहे. आता इथून बॅटर सेफ आहेत की नाही आहे हे आता टीव्ही स्क्रीनवरती पाहिलं जात आहे. खेळपट्टीवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर्मन माडस संघाची अगदी चांगली गोलंदाजी करतात देवेश. पण आता इथून चेक केलं जात आहे. सिग्नल येतोय OUT आउट. फलंदाज बाद. विकेट. एक धाव आणि त्यामध्ये एक विकेट. 4 धाबा धावफलकावरती सामन्यामध्ये विकेट गमावलेल्या बॅटिंग करणाऱ्या मैदानावरती शिकरेपाडा संघाने बॅटलमध्ये एका षटकाचा खेळ तिथे आपण संपन्न झालेला पाहिलाय. वेळेमध्ये लक्ष टाकले तर आपण बघाल बरोबर इथे 4 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे. गोलंदाजी करत असताना मैदानावरती जर्मन माडस बी संघाच्या गोलंदाजाने देवेशच्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली सुरुवात जे मात्र अगदी मिळवून दिली आपल्या टीमला. पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना स्कोरबोर्डला 4च बनल्या. दुसऱ्या स्पेलला सुरुवात होती. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज बाबू तिथे आणले गेलेत. नवीन बॅटर खेळपट्टीवरती फलंदाजीसाठी रुपेश दाखल होतोय मैदानावरती. अगदी शिकरेपाडा टीमला देखील इथून आता फलंदाजीच्या माध्यमातून चांगला धाबा आणणं गरजेचं आहे. महत्वाचा सामना आहे. लीग स्टेज नाही आहे, नॉक फॉर्मॅट आहे आणि नॉकआउट फॉर्मॅट म्हटलं तर जिंकणं गरजेचं. मिसामिक फटका बसला होता. जेलची संधी क्षेत्ररक्षकाने केली आहे मिस्टेक आणि तिथे भेटल्या जातात आता 2 धाबा. झेल जर पकडला असता तर मग तिथे भरपूर काही घडत असताना आपण पाहिलं असतं. फलंदाज दगाटमध्ये पाठवले गेले असते, धावाही वाचल्या असत्या, पण कॅच ड्रॉप झाला. तिथे 2 धाबा मिळाल्या. फलंदाजी बचावला गेलाय. बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहताय शिकरेपाडा संघाचा स्कोरबोर्डला 6 धाबा आहेत. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज बाबू गोलंदाजी करतोय. सुरुवात तर चांगली राहिली आहे गोलंदाजी करत असताना माडस बी संघासाठी, परंतु आता इथून शेवट कसा राहील याचाही विचार करायला पाहिजे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉलवरती थोडेसे अगदी अनसक्सेस ठरलेत आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज रुपेश आला आणि रुपेशच्या बॅटमधून रन्स मिळतात 4.
बॅटर मैदानावरती रुपेश हा बॅटमधून चौकाराला स्कोर बोर्डला आपण पाहतात 10 धाबेवरती बॅटिंग करणारा सध्या शिक्रीपाडा संघ पोहोचलाय. धावा नव्हत्या आहेत परंतु सध्या मैदानामध्ये रुपेश मात्र इथून आबादाचा रोल निभवतोय. आपल्या बॅटमधनं वाड ऑर्करचा प्रयत्न पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटला मात्र बीट केलेला आहे. भरपूर मोठं चेस तिथे क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहता बॉलला अडवण्यासाठी तिसरीचा प्रयत्न होतो खेळपट्टीमध्ये आणि पाहता क्षणी इथे मिळाला जातात 3 धावा. बघा अगदी कठीण प्रसंग जरूर होते मैदानामध्ये बॅटिंग करत असताना अगदी शिक्रीपाडा टीमवरती. परंतु ज्या पद्धतीनं म्हटलं जातं पानगळ झाल्याशिवाय खरंतर झाडाला नवी पालवे येत नाही आणि आयुष्यामध्ये कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. म्हणून इथे आपण पाहताय जर तुम्हाला चांगले दिवस जर आणायचे असतील तर मग इथे मेहनत ही भरपूर करावी लागेल आणि सध्या या सामन्यामध्ये मेहनतीच्या जोरावरती चांगला खेळ शिक्रीपाडा संघ देखील दर्शवतो आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर मैदानावरती फलंदाजी करत असताना तिथे आपण जरूर संचित या बॅटरला बाधाय. बॅट्समॅन भरपूर चांगला होता परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. खेळपट्टीवरती निर्धाव चेंडूचा बाबर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाबू करतोय. बेस वर्सेस बेस असं युद्ध मैदानावरती आपण पाहता. या सामन्यामध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून स्कोर बोर्डला 13 धावा. सामन्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हाफ ट्रॅकर बॉल जागा बनवली आहे. खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती आता फलंदाज तुटून पडण्याचा प्रयत्न आपण पाहिलेला आहे. थ्रोफेकी इथे डायरेक्टली केले विकेट किपर एरियाला. बॉल कलेक्ट करण्यात थोडासा अगदी लेझी विकेट किपर ठरले आहेत आणि मिळाल्या जात आहेत 2 धाबा. या चुका मैदानावरती खूप काही सांगतील कदाचित सेकंड इनिंगमध्ये. कारण क्रिकेटमध्ये एक एक डाव करता येणारं भविष्य हे तुमचं भरपूर उज्ज्वल करते. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कंपल्सरी चेसिंग आहे आणि अनेक वेळा असे सामने आपण पाहिले जिथे करता नक्कीच एका धावेमध्ये काही संघ परास्त देखील झालेले आपण पाहिले. 15 धाबा स्कोर बोर्डला. शिक्रीपाडा संघ बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठची बाहेरची कडा घेतली आहे. शॉर्ट स्वीपर थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. भेटली जाईल एक धाव या बॉलवरती. खेळपट्टीमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ आपण इथे पाहिलेला आहे जिथे गोलंदाजी करत असताना बाबूने गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4. या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर ऑलरेडी सध्या तरी या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना बाबूच्या अगदी 12 धाबा आलेल्या आहेत आणि त्याचमुळे टोटली स्कोर बोर्डला आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडूचा सामना करत असताना शिक्रीपाडा संघाच्या 16 धाबा. दोन षटकांचा खेळ संपला. 16 धाबा बनल्यात. मिनिमम फायटिंग चॅलेंजिंग लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय सध्या शिक्रीपाडा टीमच्या बॅटर्स कडून. शपोलून खेळण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाज आफिल करतात बट तिथे आपण पाहू शकाल इनफॅक्ट थोडासा बाहेर आहे. आउटसाइड द ऑफस्टिकला चेंडू सोडत होता तिथे अगदी लेग बाईज मधून एक धाव जी मात्र या बॉलवरती मिळाली जाती आहे. 17 धाबा स्कोर बोर्डला. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज साहिल गोलंदाजी करत असताना मैदानावरती जनमान म्हाडस बी संघाच्या आपण पाहताय. आज भरपूर चांगल्या अगदी एनर्जी मध्ये हा खेळ दर्शवला जातोय. शपोलून खेळण्याचा प्रयत्न तिथे आता अगदी व्हाईट बॉल साठी DRA ची मदत घेतली. चेक केलं जाईल. खेळपट्टीवरती आपण पाहताय ऑलमोस्ट हा चेंडू सेफ अँगलच्या आतमधून ट्रॅव्हलिंग करतोय की बाहेरनं हे आता पाहिलं जात आहे. आणि तिसऱ्या पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त बॉल गोलंदाज मैदानावरती साहिल टाकतायत. एकसा धाबेने दाफलकाला पण जरूर पाहता. इथे आता चांगल्या धाबा आहेत बॅटिंग करणाऱ्या शिक्रीपाडा टीमच्या. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती फलंदाजी करतोय रुपेश. पुढ्यात टाकलेला बॉल तिथे बॅटवरती कनेक्शन तर जरूर राहिलं परंतु फॉलो वरती तितकं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज साहिल करतोय. डॉट बॉल. धाबेंची अगदी भरपाई केली जाते गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये. अंतिम षटकामध्ये साहिल कडनं हाफ ट्रॅकर बॉल मागे फिरून खेळण्याचा प्रयत्न तिथे फलंदाज रुपेशचा होता. हाई बॉल चांगला आहे. निर्धाव चेंडू.
आज मैदानावरती कदाचित लक फॅक्टर भरपूर ऑन दिसतंय या सामन्यामध्ये आपण पाहिलं माडस बी संघाचं. हाई बॉल चांगल्या गोलंदाज मैदानावरती मात्र ऑलमोस्ट साहिलने मात्र आता पूर्णतः डॉमिनेशन केलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या अगदी शिक्रेपाडा टीमच्या बॅटर्सला. धाबाच्या माध्यमातून विकेट येतोय सामन्यामध्ये आपण पाहता अगदी इथून वजूनची खेळी जी मात्र अगदी बनली आहे या स्कोरबोर्डला फलंदाजी करणाऱ्या शिक्रेपाडा टीमची. धावफलकावरती आपण 18 धाबा पाहताय. लॉसमध्ये 2 विकेट गमावले जात आहेत. सामन्यामध्ये बॉलिंग करत असताना मात्र आता खूप चांगलं क्रिकेट जे दर्शवलं गेलेलं आहे या सामन्यामध्ये आपण पाहिलं जर्मन माडस बी संघाच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. समोर शिक्रेपाडा टीमला पूर्णतः धाब्यांपासून जर पाहिलं गेलं तर आता इथून थांबवलेलं आहे. या डाबामध्ये बॉलिंग करत असताना साहिलने देखील पुढे ठेवलं. ऑन ड्राईव्हला चेंडू ढकला जाईल. कार्पेट फटका. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉलवरती आले आहेत. बॉल उचलून फेकलाय. दुसरा धाब्याचा प्रयत्न तिथे लगेचच दिलाय आणि त्या प्रयत्नामध्ये आपण पाहता यशस्वी 2 धाबाच्या मात्र इथून मिळाल्या जातील खेळपट्टीवरती बॅट्समन रुपेशच्या बॅटमधून. खेळपट्टीमध्ये आपण पाहताय रुपेश मैदानावरती आक्रमण धारण्याचे प्रयत्न करतात परंतु थोडेसे अनसक्सेस राहिलेले आहेत. स्कोरबोर्डला 20 धाबा बनतायत. वन सेट इनिंगचा डाव मैदानावरती पाहायला मिळतोय खेळपट्टीमध्ये. पुढे ठेवलंय. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टेकन दिस कॅच. पकडला जाईल. संपला खेळ. मैदानावरती अंत चांगला राहिला या डाबाचा. बॉलिंग करणारे आपण पाहाल जर्मन माडस बी संघासाठी कारण तिथे आला अगदी साहिलच्या माध्यमातून गोलंदाजीच्या क्षेत्रातून विकेट आणि सामन्याचं पहिलं सत्र संपलंय. जिथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली शिक्रेपाडा टीमने ज्यांनी स्कोरबोर्डला बनवलेले आहेत. 20 धाबा आणि 21 धाब्याचा पाठला तिथे केला जाईल. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहू शकाल अगदी माडस संघाच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लगेचच सज्ज करायची विनंती असेल शिक्रेपाडा टीमला आणि आपले सलामीवीर मैदानावरती लगेचच पाठवून द्या जर्मन माडस बी संघ. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. पहिल्या डावात हव्या तशा धावा जरूर बनल्या नाही मात्र ज्या धावा बनलेल्या आहेत त्या धावा आता रोखण्यासाठी बॉलिंग युनिट ला चांगली कामगिरी करावी लागेल. महत्त्वाचा सामना जो जिंकेल तो संघ या सामन्यातून थेट बक्षीस पात्र फेरीत श्री गणेश छेच्या विरुद्ध भिडन देईल. चला वायर्स पासून थोडे दूर व्हा. बरोबर आमच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत थोडी काळजी घ्या आपण. गेम इज ऑन. सामना सुरू होतो. या दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. 18 चेंडू 21 धावा. गोलंदाज तयार होतोय मयूर. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर चांगल्या वेगात टाकलाय.
पहिल्याच बॉलवर बेट करत असताना त्या ठिकाणी बॅटर अक्षयला पहिला बॉल आलाय डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट फॅक्टर या मॅच मध्ये मॅटर करेल. श्रीगणेशची टीम चला रेडी रा बॉयज. श्रीगणेशचे संघ विथ ऑल स्क्वॉड आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं या. पहिला बॉल डॉट कॉन्फिडन्स धुनावलाय तो गोलंदाज मयूरचा. 21 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या डावात सुरू आहे. फुल टॉस समोर स्टेप आउट झाले. लॉंग ऑफला बॉल हवेत आहे. झेलची संधी बनली आहे आणि तिचा स्वीकार हर्षलनं पकडलाय. जबरदस्त झेल. अक्षय यांची खेळी पेल. शून्यावरती पहिला धक्का लागलाय टीम जनमान म्हाडस बीला. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. आता मात्र बाद होताना पाहायला मिळतात. आघाडीसाठी सलामीवीर अक्षय, बॅटिंगसाठी नवीन बॅटर साहिल दाखल होत आहेत. 21 धावेचं टार्गेट जरूर आहे मात्र ते चेस करत असताना ॲज पर प्लॅनिंग ॲज पर प्रिपरेशन बॉलिंग परफॉर्मन्स सध्या आपण बघत आहोत तो मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात गोलंदाज मयूरकडून. पहिले सुयश सध्या त्यानं अंकित केलं गोलंदाजी करत असताना जनमान शिखरेपाडा क्रिकेट संघाकरता. बॉल तयार. मयूर नवीन बॅटर साहिलकडे स्ट्राईक आहे. हो बॅकफुटवर गेले. कट केला बॉल. वाट अ शॉट. स्क्वेअर कटचा अत्यंत देखणा दिमागदार विलोभनीय फटका. रुबाबदार फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर साहिल यांच्या बॅटमधून येतोय हा संघर्षमय चौकार. तिसऱ्या चेंडूवरती व्यक्तिगत आणि त्याचबरोबर सांघिक धावफलकाचं खातं खुलं होतंय. चौकारासोबत होतोय सध्या धावफलकाचा श्री गणेशा. बॅकफुटवर जात पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. आता बॅट्सबॉलला फॉलो केलेला आहे. जास्त रूम क्रिएट करू दिला नाही. निघालाय बॉल थेट स्थिर रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता. चौकारानंतर पुन्हा एकदा होतोय छोटेखानी कमबॅक. होतीये छोटेखानी वापसी. धावफलक सध्या स्थिर स्थगित. 4 धावा स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. गुडलेंथ वरून आता एक्स्ट्रा बाउन्स. पेस विथ बाउन्स बीट करत असताना चौकारानंतर बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता टाकलाय तो गोलंदाज मयूरनं बॅटर साहिलच्या विरोधात. हेच तर करायचं. डॉट बॉल पर्सेंटेज या मॅच मध्ये तुम्हाला वाढवावी लागेल आणि सध्या तेच करतोय गोलंदाज मयूर. ड्राईव्ह केल्या समोर. चांगला ऑन ड्राईव्ह. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित पण मिसफिल्ड. बॉल त्यांच्या दोन्ही पायांमधून फरार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर तुम्हाला मोजावाच लागेल. चौकार. चौकारानं झाली आहे ती निर्णायक पहिल्या षटकाची सांगता. रिक्वायर्ड रन रेट ऑलवेज टच केला आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. धावा बनलेल्या आहेत त्या 12 चेंडू आता मीडियासाठी 13ची गरज. सूरज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. नॉन पॉवर प्ले ओव्हर. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. पहिला बॉल सॉफ्ट हँडनं कट केलाय. बॅटची बाहेरची कडा घेत शॉट थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत बॅकअप येईल. बनली एक सिंगल धाव. सिंगल सहित धावा एकंदरीत स्कोरबोर्डवर बनलेले आहेत त्या 9 ऑन बोर्ड. 11 चेंडू आणि अजून या मॅच मध्ये विजय करता 12 धावेची आवश्यकता. 11 बॉल 12. मॅच इज स्टील ऑन. समोर ड्राईव्ह केल्या बॉल. सेफ शॉट. चांगला ऑफ ड्राईव्ह आता दाखवलाय. राज मात्र तितक्याच वेगाने टीम मधून बॅकअप साठी आलेले आहेत. एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नसेल. अधिक काही नसेल. सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती 10 ऑन बोर्ड. 10 बॉल आणि या मॅच मध्ये आता विजय करता आवश्यकता ती 11 धावेची. 10 चेंडू 11 धावा हे समीकरण.
ड्राईव्ह केल्या कव्हर्स मध्ये इनसाइड आउट. चांगला स्ट्रोक मात्र मिळेल ती एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. एका धावेसाठी सध्या संघर्ष दुसऱ्या डावात सुरू आहे. जनमान माडस बीचा स्कोर सध्या आपण बघत आहोत 11-9 चेंडू. आता 10 धावेची गरज. नो बॉल 10 धावा. बॉल तयार. बॉल हवेत पण फिल्डर पासून थोडासा दूर सेफली ग्राउंडिंग होतो. एक सिंगल. सेकंड साठी चान्स घेतला होता मात्र नकार नॉस्ट्रॅकरला दिलाय. एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. स्कोर सध्या 12-8 बॉल. आता 8 बॉल मध्ये 9 धावेची गरज. सॉफ्टवेअरनं ड्राईव्ह केला. बॉल फिल्डर उपस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. थ्रो थोडा वाईड आलाय मात्र मिळेल ते एकच धाव. गोलंदाजांना बॅकअप दिलेलं आहे. या षटकात आतापर्यंत 5 बॉल 5 सिंगल सूरजच्या विरोधात आलेले आहेत. दाफलकावरती 1 अंकित होत आहेत. त्या 13 धावा. स्टील 1 टू गो. विजयासाठी 7 चेंडू आणि आता 8 धावेची गरज. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम आहे. समोर फोर्सिबल हिट. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. एक सिंगल बनले. एकच धाव. 6 बॉल 6 सिंगल. बॅलन्स ओव्हर. आता सामना पोहोचला अंतिम षटकात. 6 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी चेस या नियमानुसार 21 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 7 धावेची गरज. ती टीम जय हनुमान शिखरेपाडाच्या विरोधात खेळत असताना जनमान भाडस बीला. ऑलरेडी श्री गणेश चेई संघ देखील आता वेट करतो एक्झॅक्टली त्यांच्या विरोधात कुठला संघ यानंतर बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात आमने सामने असेल. मात्र या सामन्यात दोन्ही टीमची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक. हर्षलवरती आता दिली जबाबदारी. हर्षलवरती टाकला विश्वास. विश्वासाला सार्थक कामगिरी या मॅच मध्ये त्याची होईल का. पहिला बॉल खोलात टाकलाय. चांगला वेग आणि चांगल्या वेगाबरोबर आता बीट केलंय ते स्ट्रायकर एंड वरती फलंदाजाला. पहिला बॉल डॉट. 5 बॉल. आता विजय करता 7 धावेची गरज. 5 बॉल 7 धावा. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. यावेळेला ड्राईव्ह केलाय समोर. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. एक सिंगल मिसफील्ड. 4 सेकंड साठी घेतलाय. थ्रोही खराब आलाय आणि आता सहजतेनं 2 धावा बनलेल्या आहेत. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित होते ती 16 ऑन बोर्ड. 4 चेंडू आणि आता अजून या मॅच मध्ये विजय करता आवश्यकता ती 5 धावेची. 4 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. 2 ताकदवर संघ सध्या एकमेकांसमोर भिडंत असताना. समोर लॉफ्ट केला. मिस टाइम. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. मात्र राज डबल मॅन्डेट झालेत. तोपर्यंत 2 धावा मिळतील. ओव्हर थ्रो. तिसरीचा प्रयत्न मात्र होताना दिसत नाही. कन्फ्युजन. दुविधा मनस्थिती आणि अशा परिस्थितीत राजकडून योग्य ती समय सूचकता राखता आली नाही. योग्य वेळी योग्य तो निर्णय त्याला घेता आला नाही. 2 धावा झालेल्या आहेत कंप्लीट. बॅक टू बॅक सेकंड डबल आता आलेली आहे. 3 बॉल आता 3 धावेची गरज. डबल सहित धावा बनलेल्या आहेत त्या 18. 3 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू 3 ॲट एनी कॉस्ट जनमान माडस बिलला बनवाव्याच लागतील. बॉल तयार. 3 बॉल 3. शॉर्ट ऑफ लेंथ कट करण्याचा प्रयत्न. लाईन इथे खराब आहे. इट इज वाईट बॉल. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. मिळेल ते एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धाव आणि अतिरिक्त धावेनिशी मात्र सध्या पारडं थोडं जड होते सद्यस्थितीला या सामन्यात जनमान माडस बीचं. 19 धावा दाफलकावरती. 3 चेंडू आता 2 धावेची गरज. 3 चेंडू 2. मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत. झेल कोण स्वीकारणार प्रश्न उपस्थित झालाय. 2 फिल्डरच्या दरम्यान टकराव. बॉल बाजूला गेलाय. 2 धावा कंप्लीट. मॅच इज फिनिश. सामना संपलाय आणि अखेर चित्त थरारक सामन्यात दमदार विजय संपादित करत
बक्षीस पात्र फेरीचं तिकीट काबीज केलंय ते टीम जय हनुमान माडस बी न. अभिनंदन जय हनुमान माडस बी, हार्ड लक, चांगली लढत दिली. जय हनुमान शिकरेपाडा तुमचे कौतुक. चला हँडशेक करा दोन्ही टीम, लगेचच मैदान सोडा. सामनावीर पुरस्कार आपण देतोय साहिलला, ज्याने 11 चेंडू 17 धावा नॉट आउट बनवल्या आणि 1 षटक टाकलं, 3 धावा देत 1 विकेट कॅरी केली. तो साहिल ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला कॅप्टन या जनमान म्हाडसबी संगनायक आणि त्याचबरोबर श्री गणेश चेई संगनायक. लगेचच टॉस होतोय. आजच्या रजनीतील अंतिम सामना यानंतर आपण कव्हर करतोय आणि चालू सामन्याचा सामनावीर पुरस्कार देतोय साहिलला. या चला साहिल या आपण. चला हँडशेक करा, हँडशेक करा दोन्ही टीम, जर्मन शिकरेपाडा आणि त्याचबरोबर जर्मन म्हाडसबी दोन्ही टीमच्या संगणकांना विनंती आहे हँडशेक करूनच आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचंय. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. चला थोडी घाई करा. चला कॅप्टन या श्री गणेश चेई आणि त्याचबरोबर